सानियाचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळापेक्षा खूप वेगळा असतो. जिथे घड्याळांचे हात आणि सानियाच्या कामाचा वेग यांच्यात स्पर्धा असते. सानियाने घड्याळाच्या काट्याने जे वक्तशीरपणा दाखवला आहे, तो या जगात दुसरा कोणी नाही. आजही तिची सकाळी कामं उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती, की अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. हा एक विचित्र योगायोग होता, की जेव्हाही तिने तिची आवडती लाल साडी नेसली, तेव्हा कोणत्याही हवामानाशिवाय पाऊस पडू लागला. अचानक आलेल्या या पावसाने त्याला आज कोणतीही सुट्टी नसताना हतबल केले होते. कारण पाऊस कमी होण्याऐवजी अधिकच जोरात होत होता. काही मिनिटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखा भरला होता. एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतो, याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होती. सानियाला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. तेव्हा ती कॉफीचा मग घेऊन झुल्यावर बसली. घरात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. राहुल ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती. त्यामुळे सानिया एकटीच निसर्गाच्या या सर्वात सुंदर अवताराचा आनंद घेत होती. पावसाचे थेंब जसं पृथ्वीवरच्या झाडा वनस्पतीवर घाणीचे घर धुवून मातीचा सुगंध पसरवत होते, तसे सानियाच्या आठवणींचे पटही ती साफ करत होती. आठवणींच्या चौकटीत हरवलेल्या सानिया विचार करत होती की फाल्गुनची प्रसन्न सकाळ कोणत्याही नवविवाहित जोडप्यासाठी किती रोमांचक असते. त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून सानियाने थोडासा मेकअप केला होता आणि राहुलला चिडवत होती. दोघेही आपापल्या कर्तव्यासाठी सज्ज झाले होते. सानिया नेहमीसारखीच सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती. खरं तर राहुलने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॅकेट घातलं होतं, जे सानियाला अजिबात आवडलं नव्हतं. सानियाला राहुलने वेगळं काहीतरी घालावं असं वाटत होतं, पण तो तयार होत नव्हता. नवरा बायकोचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटले ते दोघांनाही कळले नाही. दोघांच्याही नकळत घड्याळाचे हात आपापल्या गतीने वाजत होते. दोघांमधील खोडकर भांडण चिघळले आणि सानियाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि तिच्यासोबत मजबुरीने जगत आहे, या राहुलच्या विधानाने आगीत आणखीनच भर पडली. चिडलेली सानिया कॉलेजमध्ये गेली. सानिया ही भयंकर संतापली होती. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही की राहुलला काही बोलली नाही. ती निघून गेली, पण राहुल तिला सकाळची लढाई आठवत होती. राहुलने इतकं ऐकून त्याचा काय दोष असा विचार करत होतो. ती फक्त थोडी ड्रेसिंग सेन्स सुधारत होती, पण प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं. जर तिने दिवसभर राहुल सारखे तिचे प्रेम व्यक्त केले नाही, तर याचा अर्थ असा नाही की तिचे राहुलवर प्रेम नाही. आणि राहुलच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती त्याला आवडत नाही. त्याच्या जोडीला किती धोका होता. सर्वजण त्याला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप मोकळी केली आहे. पण आज माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते, पण मन भरून आले होते. त्याच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी त्याला आलटून पलटून विचारलं काय झालं, पण तो कोणालाच काही बोलत नव्हता. त्याची तब्येत थोडी बिघडणार असे सर्वांना वाटले. मग सर्वजण त्यांना घरी जाण्याचा सल्ला देऊ लागले. पण काय म्हणेल, तिला घरी जायचे नाही. बरं, मग तिने मनाची खाज कमी करण्यासाठी मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर ती तिच्या बदलत्या मूडमध्ये इतकी गुरफटली की तिला हवामानाचा बदलता मूड वाचता आला नाही.